गाजवलेले आहेत, अनेक स्पर्धामध्ये ज्यानं भीम पराक्रम केलेले आहेत असे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक तात्याच्या नावावरती आलं. नाबाद 69 धावा या कराड रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये बनवणारा खेळाडू स्ट्रायकिंग इनला आणि नॉन स्ट्राईकला बंटी करमलकर. ओव्हर नंबर 1 मध्ये आबासो राऊंड द विकेट. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली आणि इथे शून्यावरती पहिली विकेट पडलेली आहे. शून्यावरती गोल्डन डकचा शिकार अभिजित हिनोगले तात्या बाद. नॉट आउट करतोय तो खेळाडू या मॅच मध्ये शून्यावरती बाद होतोय. हे क्रिकेटचं चढ उतार आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कोणी गर्व करू नका, क्रिकेटमध्ये कोणीही मोठेपण करू नका, मोठेपणा दाखवू नका. कारण क्रिकेट हा जेंटलमॅन लोकांचा खेळ आहे, क्रिकेट हा इमानदारीचा खेळ आहे. क्रिकेटची तुम्ही गद्दारी केली, क्रिकेटची जर प्रामाणिक वागलं तर पुढच्या येणारा कालखंड तुमच्यासाठी मात्र यशाची उंच शिखरे गाठू शकतो. परंतु क्रिकेटची कोणी गद्दारी केली, क्रिकेटची कोणी मोठेपणा केला तर क्रिकेट लगेच तुम्हाला जमिनीवरती आणू शकतो. असा आहे क्रिकेट. शून्यावरती पहिली विकेट पडली. आता नवीन फलंदाज मारुती चोरगे नेट नंबर 3 मध्ये. आबासो राऊंड द विकेटने पुन्हा एकदा तयार बॉलिंगसाठी. ओहो, टर्न अँड बाउन्स, थोडासा लेग कटरचा वापर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल, परंतु अंपायर सिग्नल करतात व्हाईट बॉल. नाही, बॅटला पहा, क्रिकेटची इमानदारी इथे दाखवलेली आहे. मारुती चोरगे तुमच्या कार्याला आमचा सलाम आहे. अंपायरनं वाईट घोषित केला होता, परंतु मारुतीनं लगेच सांगितलं की माझ्या बॅटला कुठेतरी स्पर्श झालाय चेंडू. यालाच म्हटलं जातं जेंटलमॅन क्रिकेट, क्रिकेटची इमानदारी. ओहो, इथे ग्लान्स करण्याचा प्रयत्न, मागे चालला विकेट किपरच्या. 1 रन तर आलेले आहे. बघूया अंपायर सिग्नल लेग बाईटचं करतायत, त्यामुळे हे अवंतर खात्यामध्ये धाव जाईल. आणि या सिंगल नंतर आता संघाचा श्री गणेशा झाल्यानंतर टीमची धावसंख्या 2. मित्रांनो, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे 5 खेळाडू आहेत त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये क्रिकेटची अगदी प्रामाणिकपणे इमानदारी दाखवलेली आहे. या बॉल नंतर नक्कीच त्या खेळाडूंची नावं मी सांगेन. पुलर लाईनचा बॉल ऑन साईडला दिशा दिली, डीपमध्ये शतरक्षक आहे काऊ कॉर्नर रिजनमध्ये. फिल्डिंग तर चांगली होते, फक्त एकच धाव मिळेल मारुतीला. आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहे 3. तर मित्रांनो, आपण चर्चा करत होतो क्रिकेटची इमानदारी खेळाडू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. 5व्या क्रमांकावरती होता न्यूझीलंडचा केन विल्यमसन. यानं क्रिकेटची कधी गद्दारी केली नाहीये. 4थ्या क्रमांकावरती ॲडम गिलक्रिस्ट तुम्ही पाहताय, ऑस्ट्रेलियन खेळाडू. याने सुद्धा क्रिकेटची अगदी घनिष्ठ इमानदारी ठेवली होती. केन विल्यमसन न्यूझीलंडचा खेळाडू, ॲडम गिलक्रिस्ट ऑस्ट्रेलियन खेळाडू. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला जो ओपनिंग करायचा, त्याने सुद्धा क्रिकेटची इमानदारी दाखवलेली होती. त्यानंतर पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान आणि पहिल्या क्रमांकावरती आपला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. यावेळेस पहा थोडीशी दुखापत जाणवतोय, कारण आडव्या बॅटने पूलचा फटका मारायचा प्रयत्न होता. बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि अगदी ढोल्यावरती. चला, मी कोर कमिटी आपण फर्स्ट स्टेज घेऊन जा. बघा, मॅच तर थांबलेली आहे मैदानामध्ये, कारण मारुती चोरगे या खेळाडूला थोडीशी दुखापत जाणवते, इंजुरी झालेली आहे. कारण बॉल मारण्याच्या नादामध्ये पडल्यानंतर थोडीशी अनपेक्षित चेंडूनं उचली घेतली आणि बॉल अगदी पहा इथे आपल्या स्क्रीनवरती आता ॲक्शन रिप्ले
आपण या चेंडूचा पाहणार आहोत GTCच्या माध्यमातून. अहो पडल्यानंतर बॅटला कुठेतरी ब्रश होऊन बॉल अगदी चेहऱ्यावरती आदळलाय डोल्याच्या खालच्या बाजूला, त्यामुळे थोडीशी दुखापत जाणवते. मारुती चोरगेला खेळ थांबलाय. टीमची धावसंख्या आखी स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 4. जसं तात्या आऊट झाला त्यानंतर जो धावांचा वेग आहे तो मंदावलाय. फक्त 4 धावा स्कोर कार्डवरती. पहिलं षटक आबासोचं अगदी महत्त्वपूर्ण राहिलं रेबन 11 या टीमसाठी, कारण फक्त 4च धाबा खर्च केलेली आहे आबासोनं. एक विकेट तात्याची त्यानं प्राप्त केली, 0वरती त्याला बाद केलं. म्हणून क्रिकेटमध्ये मित्रांनो चढ उतार आपण पाहिलेले आहेत. क्रिकेटसाठी तुम्हाला माहिती आहे की क्रिकेटची एक कविता सुद्धा जगदीश खेबोडकर जे कवी होते त्यानं लिहिली होती की क्रिकेट आणि जीवन याचं कसं नातं आहे. क्रिकेटमध्ये चढ उतार आपण पाहिले, तसे आपल्या आयुष्यामध्ये एक धकाधकीचं जीवन जगत असताना सुद्धा आपण चढ उतार प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहेत. आणि ती कविता खूप छान पद्धतीनं त्या जगदीश खेबोडकरांनं लिहिली होती. हुकला तो संपला हे कवितेचं बोल होतं. क्रिकेट कसं आहे, जीवन कसं आहे, क्रिकेट आपल्याला काय शिकवतो, जीवन आपल्याला काय शिकवतो, याचं घनिष्ठ नातं, त्याचं सुरेख साम्य त्या कवितेतून जगदीश खेबोडकरांना दाखवलं होतं. अफाटायच्या मैदानातून तो यशो वेली वेली डाव तुझा येताच जमिनीशी तर आपली केली. चल नवीन फलंदाजी ते जाते स्ट्रायकिंगला बंटी करमलकर आणि गोलंदाजीसाठी आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये महेश. पहिलाच बॉल ऑन दी अप उडवलाय, ऑन द राईज लॉंग ऑफ आहे, परंतु तो बघेल तिथे प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये बॉल कडेंत, कारण बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना बॉल सीमा पार. षटकार बंटी करमलकरच्या बॅटमधून. आणि या षटकारानं टीमची धावसंख्या 10. तर मित्रांनो आपण चर्चा करत होतो अफाटायच्यात मैदानातून तो यशो वेली वेली डाव तुझा येताच जमिनीशी दापुली केली, काल करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवत आली तर झेल गावया जो तो फास टाकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधलन डाव, या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. आणि इथे डाऊन दी ग्राउंड एक चांगला फटका, क्रिकेटचा सुरक्षित फटका ज्याला आपण मानत असतो, असा सुरक्षित फटका बंटी करमलकरच्या लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून अगदी व्ही शेपमध्ये हा फटका केला आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो बंटीच्या बॅटमधून. आणि या षटकाराच्या मदतीने आता स्कोरवरती रन आहेत 16 रन. ऑन बोर्ड. आता अभिजित हिनुगले परतलाय, त्यामुळे आता सर्व जी डावाची सूत्र आहेत, ज्या जबाबदाऱ्या आहेत, जी संकट आहेत, समस्या आहेत, ते आता खांद्यावरती घेतोय बंटी. 2 षटकार लगवलेत बंटीनं. आणखीन एक बॅक टू बॅक तिसरा षटकार. लागोपाठचा तिसरा षटकार येतोय बंटी करमलकरच्या बॅटमधून. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉटमहँडचा चांगला वापर करतोय. आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर बोर्ड होती रन आहेत 22. कंजिक्युटिव्ह 3-6 बाय बंटी करमलकर. विजय करमलकर अक्षरशः तुटून पडला गोलंदाजावर महेश वरती.
शॉर्ट बॉल बॅकपोर्टला जाऊन हुक केला फटका आणि लॉंग लेगला उडवला. गॅप मधून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. अंपायर सिग्नल येतो चौकार. बंटी करमलकरच्या बॅटमधून आज बरसतोय. पाणी जरी बरसणं थांबलेलं आहे, पाऊस जरी थांबलाय तरी बंटी थांबत नाहीये. धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडतोय. लगातार 3 षटकार. त्यानंतर चौथ्या बॉलवरती आखूड टप्प्याचा शॉर्ट बॉलचा वापर केला. इथे गोलंदाज महेशनं त्याच्यावरती सुद्धा थोडासा शपलून हुक केला बॉलला. लॉंग लेगच्या दिशेने उडवलाय. 4 रनसाठी चौकार. आणि या 4 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्ड 3 रन आहेत. 26 फुलर लाईनचा बॉल. हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. या ओव्हरचं जर आपण महेशचं पृथक्करण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती सुद्धा स्ट्रेट डाऊन दी षटकार, चौथ्या बॉलवरती चौकार आणि 5व्या बॉलवरती चौकार. म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये धावा खर्च केलेल्या आहेत. 26 खूपच महागडं षटक महेश यांचं. कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली होती, फक्त 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र इथे महेश थोडासा खर्चिक ठरलाय. गती काढली, त्याला सुद्धा हुक केलं बॉलला. फ्लॅट बॅटेड स्ट्रोक, फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल सीमा रेषा पलीकडे. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या भरून बॉल सीमा पार. बंटी करमलकरच्या बॅटमधून येतोय षटकार. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती पहिल्या ओव्हरमध्ये 4, 36 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद 36 धावा. आणि 36 मधल्या 32 धावा मारुतीच्या बॅटमधून फक्त 2 रन आलेत, 1 वाईडची. आणि त्यानंतर मात्र 33 ते 33 धावा बंटी करमलकरच्या बॅटमधून आलेत. चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये. म्हणजे आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, या षटकामध्ये 32 धावा काढल्यात. खूपच महागडं षटक. खराब गोलंदाजी महेशची. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 36ला 1. सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या आहे. आता ओव्हर नंबर 3. ओव्हर नंबर 3 मध्ये आता किरण शिंदे गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी किरण लेफ्ट हँड बॉलर आहे. आणि स्ट्रायकिंगला आता मारुती चोरगे जो दुखापतग्रस्त आहे. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर बॅकपोर्टला जाऊन पुल करायचा होता. बॅटची लिडिंग घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या मागे. शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये बॉल अडवला जाईल. तोपर्यंत 1 धाव इथे मिळताना दिसते मारुती चोरगेला. आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्ड 13 आहे. 37 37 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना दुसरा बॉल घेऊन किरण शिंदे आता स्ट्रायकिंगला. बंटी बॅकपोर्टला जाऊन फक्त टच केला, डेलिकेट टच ढकलला पॉइंटच्या दरम्यान. तोपर्यंत पहा 2 धावा इथे चोरल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आज बंटी करमलकर सगळ्याच बाजूला, मैदानाच्या चहू बाजूला चांगलीच बॅटिंग करतोय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचे फटके, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचे फटके, हुकचे फटके, बॅकपोर्टला जाऊन पुलचे इन फ्रंट ऑफ फटके अगदी. आणि हा फटका बॅकपोर्टला जाऊन अगदी डेलिकेट टच केला. व्हाईट यॉर्कर अबे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकला बॉल. त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर बोर्ड रन आहेत स्कोर कार्डवरती. 41 धावा. 41 आमचे स्कोरर जयदीप पवार सकाळपासून खूप चांगलं गुणांकन या स्पर्धेमध्ये करतायत. त्यांचा आभार. आणि यावेळेस पहा इथे खूप चांगला फटका मारुतीच्या बॅटमधून बॉल सीमा रेषा पलीकडे पाठवलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार मारुतीच्या बॅटमधून. शॉर्ट बॉलचा वापर, चांगलं टायमिंग मारुतीच्या बॅटमधून.
आणि या षटकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 47 धाबा. आणि मित्रांनो, या स्पर्धेसाठी आपले या कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे जे संस्थापक आहेत आदरणीय मोहनराव नायकवडी मामा यांच्याकडून मात्र जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. आणि ज्या कोणाला जेवण करायचं असेल त्याने व्यासपीठावरती यायचं आहे. आज सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था, सर्व कोर कमिटी यांना जेवणाची व्यवस्था आज आमचे मामा मोहनराव नायकवडी मामा यांच्याकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे जेवण करून घ्या प्लीज. ओ क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर. यॉर्कर बनवला मी म्हणेन मारुतीनं. फुटवर्क नव्हतं या फटक्यामागे मारुतीचं. आणि ऑफस्टिक वाकवली, काठी काढली मारुतीची. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 2. मारुती चोरगे बाद, 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 47. जाऊया डीजे कडे, ऐकू एक चांगलं संगीत. किरण शिंदेनं रवी लोहारला डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये 32 धाबा खर्च केल्या होत्या महेशनं. त्याच्यानंतर मात्र किरण शिंदेनं खूप चांगली गोलंदाजी केली. कमबॅक केलाय, बॅकफुटला जाऊन हुक केला बॉल. डीप मध्ये शतरक्षक आहे परंतु नाहीये थांबणार बॉल. बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रवी लोहारच्या बॅटमधून येतोय षटकार. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 53. तोपर्यंत ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत.
या षटकाराच्या मदतीने आता स्कोअर बोर्ड रन आहेत 62 62 ऑन बोर्ड. आणखीन एक चांगला ऑन ड्राईव्हचा फटका. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक जातो बॉल पर्यंत. तोपर्यंत एकच धाव आली बंटीच्या बॅटमधून आणि सिंगलच्या मदतीने आता स्कोअर बोर्ड रन आहे 63 63. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 32 धावा आल्या महेशच्या. त्यानंतर किरण शिंदेनं 17 धावा खर्च केलेल्या आहेत. एक विकेट त्यानं प्राप्त केला जरूर, परंतु धावा सुद्धा 17 खर्च केलेल्या आहेत. आता षटक क्रमांक 4 आबासो आतापर्यंत 4 बॉलमध्ये धावा खर्च केलेल्या आहेत 10. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतो आबासो. यावेळेस बॉल हवेत. मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला नाहीये. बंटी पडलाय तिथे. अमोल वीर होते तिथे. एकच धाव. दुसरी धाव घेताना बंटी तिथे स्लिप झाला, स्किड झाला, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्यानं थांबवला. एकच धाव मिळेल फलंदाज. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद 64 धावा 64, लॉस ऑफ 3 विकेट. आणि त्याच दरम्यान आपण 2 मान्यवर इथे उपस्थित आहेत. मोहिते सरकार आदरणीय श्री भरत मोहिते यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. आमचे कोर कमिटी मेंबर मोहिते सरकार संघ मालक टीमचे आदरणीय भरत मोहिते यांचा सन्मान सुनील चालके यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल. आणि आमचे जे संस्थापक आहेत, आमचे सर्वांचे लाडके मामा यांचे बंधू आहेत आदरणीय श्री महेश नायकवडी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातो. 64 मोहिते सरकार. टोटल स्कोर 64. 64 धावा 64. त्याचबरोबर सन्माननीय श्री किरण काटेकर इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. बॉल हवेत. राकेश बॉलच्या खाली पकडला जातो झेल आणि फलंदाज इथे बाद. आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे. धक्का क्रमांक 4 लागतोय साईश वॉरियर्स या टीमला. किरण काटेकर यांचा सन्मान सुद्धा केला जाईल. अखेर विकेट प्राप्त झाली. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दिनकर साळुंके. अगदी फुलटोस बॉल होता, परंतु मोठ्या पटक्यामध्ये कन्वर्ट झाला नाहीये, त्यामुळे फलंदाज इथे बाद होतोय दीपक. आणि आता दीपकच्या जागेवरती गणेश खुडे बॅटिंगसाठी आलाय. शेपलून हुक करण्याचा प्रयत्न अंगावरती लागलाय बॉल, त्यामुळे अंपायर सिग्नल करतायत लेग बाईट्स. अनुशासन पद्धतीने ही धाव प्राप्त झाली आपल्या टीमसाठी. आणि सिंगलच्या मदतीने आता स्कोअर बोर्ड रन झालेले आहेत टोटल 65 65. यावेळेस पहा आणखीन एक चांगला फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला पाठवलाय स्कोअर लेगच्या भरून. बॉल सीमा पार. बंटी करमलकरच्या बॅटमधून हा षटकार मारत या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या बंटी करमलकर साठी. स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आणि तेही एकाच टीमच्या 2 खेळाडूंना लगावलेलं आहे. साईश वॉरियर्स या टीम कडून खेळत असताना पहिलं अर्धशतक आलं अभिजित हिनुगले तात्याच्या बॅटमधून. त्यानंतर दुसरं अर्धशतक जे नुकतंच ताजं मारलंय करणं तोही साईश वॉरियर्स या टीमचा खेळाडू आहे. 2 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी. टीमची धावसंख्या टोटल 71. आणि हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
इट्स आउट ऑफ द पार्क. पंच नो बॉल घोषित करतायत. षटकार म्हणजे 7 धावा येतील आणि 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग सुद्धा दिली जाते. पुढचा बॉल फ्रीट. अठ्ठ्याहत्तर धावा झालेत. 78 ऑन बोर्ड. अजून या इनिंगचे किती बॉल आहेत? 3 बॉल बाकी आहेत. फ्रीटचा बॉल 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग सुद्धा आता घेऊन बॉलिंग टाकतोय दिनकर सालुंके. आक्रमण केलं, आता पलटवार सुरू केलाय. जोपर्यंत बंटी आखे तोपर्यंत धावांचा पाऊस येईल. फुलरलाईचा बॉल लोवर फुलटोस आणि इथे फुलटोल वसूल करून हा फटका केला बंटी करमलकरनं. खाऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार बंटीच्या बॅटमधून. मला तर वाटते बंटीच्या इनिंगचा हा कितवा षटकार असेल? आठवा षटकार ठोकला बंटीनं या मॅचचा. 8 उत्तुंग षटकार. मैदानाच्या चहूबाजूला बॅटिंग करणं सोपं नसतं मित्रांनो. आणि तात्याने सुद्धा पहिल्या मॅच मध्ये 8 उत्तुंग षटकाराने 3 चौकार मारले होते. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र आता बंटी तशीच बॅटिंग करतोय. आणि तात्याचा उच्चांक स्कोर होता 69 परंतु बंटीचा 63. फुलारलाईचा बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली. डीप मध्ये राकेश आखे बघायचीच भूमिका असेल त्याची, कारण बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धाबा चौकार बंटीच्या बॅटमधून. आणि या 4 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 88. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. आय थिंक 88 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आखे राकेश भावके स्वतः जातोय डीप मधून. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत बंटीला. आणि या 3ऱ्या धाब्याचा आता प्रयत्न करतोय बंटी परंतु नाही होणार धाव. 2च धावा मिळताना दिसतील आणि दोघांचे सेम रन इथे झालेले आहेत. 69 म्हणजे पहिला डाव इथे संपलाय. 90 धावा झालेल्या आहेत आणि 91 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे रेवन 11 या टीमच्या समोर. 91 टू विन. बघा या मॅच मध्ये आपण जर तात्याच्या बॅटिंगची पहिल्या मॅचची तुलना केली तर बंटीनं सुद्धा 8 षटकार मारलेत, 3 चौकार मारलेत. 19 बॉलमध्ये त्याने 69 धाबा बनवल्यात. तर पहिल्या मॅचमध्ये तात्यानं सुद्धा 19 बॉलमध्ये 69 धाबा बनवलेल्या आहेत. 8 षटकार मारलेत आणि तात्यानं सुद्धा 3 चौकार मारलेत. म्हणजे दोघांची जर तुलना आपण पाहिली तर सेम आहे. 19 बॉलमध्ये 69 धाबा, 8 उत्तुंग षटकार 3 चौकार. त्यांनी सुद्धा 8 उत्तुंग षटकार 3 चौकार ठोकलेत. आणि जवळजवळ त्यांचा बॅटिंग स्ट्राईक रेट सुद्धा आता जवळजवळ सेम आहे. चला तर 91 धावांचं लक्ष आहे. 91 टू विन. आणि 91 धावांच्या लक्षात आता पाठलाग कशा पद्धतीने करेल ते ऐकण्यासाठी आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये करणार आहोत. परिवर्तन त्या अगोदर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. श्रेष्ठ 11 आणि संत गाडगेनाथ महाराज 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आणि टॉससाठी तिथे जोडले जातील आमचे सकारी समालोचक मित्र आशिष चोरगे. आणि 91 धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतोय आमचे सकारी समालोचक मित्र आशिष चोरगेच असतील. तोपर्यंत पुढच्या टॉससाठी ते आमच्या व्यासपीठावरती जोडले जातील. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मॅच नंबर 6 असेल श्रेष्ठ 11 आणि SGM 11. बघा ही शेवटची जी 6व्या क्रमांकाची मॅच आहे मित्रांनो, लक्षात घ्या. रेवन 11 श्रेष्ठ 11 आणि SGM ही मॅच 5 ओव्हरची राहील. त्यानंतर जे 4 मॅचेस राहतील
त्या 4 मॅचेस 4 षटकांचे खेळवले जातील, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. लक्षात घ्या, हीच फक्त मॅच 5 ओव्हरची राहील. यानंतर 4 मॅचेस उरलेले आहेत, त्या 4 सामने हे 4 षटकांचेच खेळवले जातील. धन्यवाद. दोन्ही टीमनी लक्ष देऊन आहे का, आपल्याला 20 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. 20 मिनिटामध्ये 5 ओव्हर टाकायचे आहेत. मी विनंती करेन सचिन सावंत देसाई साहेब, आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस घेणार आहोत. श्रेयस 11 विरुद्ध SGM 11. कॅप्टन SGM या सचिन सावंत देसाई महाराष्ट्र प्रदेश संघटक यांचे शुभ हस्ते मात्र हा टॉस घेतला जाईल. तर नेक्स्ट मॅचचा टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते सचिन सावंत देसाई, एका बाजूला श्रेयस 11 तर दुसऱ्या बाजूला SGM, या दोन संघांमधली ही मॅच. तर साहेबांच्या शुभ हस्ते तो स्विंग द टॉस. SGM ने कॉल दिलाय. यस, सुरेश दादा बॉलिंग. SGM टॉस विन फिल्डिंग घेतली आहे. SGM टॉस विन फिल्डिंग. SGM संघाने मात्र टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर दोन्ही संघांनी ही मॅच संपल्यानंतर तयार राहायचंय आणि ही मॅच ही 5 षटकांची राहील आणि त्यानंतरच्या सर्व मॅचेस या 4 षटकांच्या होतील. याची दोन्ही संघांनी सर्व संघांनी लक्षात जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मारुती गोलंदाजी ट्रॅकवरती, पुढचा बॉल यावेळेस मात्र पहा बॅकफुटला गेलाय, अगदी हुक केलाय जरूर, परंतु नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फाईन लेग रिजन अगदी कव्हर करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला आणि फेकी केली गेली आणि त्यानंतर मात्र ह्या 2 धावा धावफलकावरती जरूर ऍड होत आहेत. टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक. रुपेश भावके मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये मात्र नक्कीच जोडले गेलेत. GTC लाईव्ह यांच्या माध्यमातून या संपूर्ण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट जरूर केले जात आहे. आपण अनुभवताय कराड ग्रामीण रबल बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3. पुढचा बॉल आखू टप्प्याचा बॉल, बॅटला ब्रेस झालाय. तात्या कुठलीही चुकी करत नाहीये आणि इथे मात्र पहिला धक्का, पहिला हादरा. रेवन 11 संघ मान्यवर उपस्थित झालेत आणि मी तर अमोल वीर आलाय, मॅन फ्रॉम वीरपाडी.
एक हार्ड हिटर बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि पहिली विकेट मात्र जरूर मिळवली गेली आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर पुढचा बॉल घेऊन मारुती चोरगे. आखूड टप्प्याचा बॉल दिशा दिली कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढला हा चेंडू आणि तिथे मात्र आल्या पावली जावं लागेल. गोल्डन डकचा शिकार अमोलवीर जावं लागेल माघारी. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय मारुती चोरगे यांनी. आधीच्या बॉल वरती मात्र विकेट जरूर घेतली होती अमोल जाधवची. आता मात्र अमोल वीरला मात्र माघारी धाडलाय. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी गोलंदाजी खराब पाहायला मिळाली परंतु यानंतर या षटकामध्ये अगदी कमबॅक करत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत मारुती चोरगे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज हिनुगले. सुनील पाटील ना सुनील पाटील सुनील पवार अमोल. हो यावेळेस हॅट्रिक या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक मारुती चोरगे. अप्रतिम. कराड ग्रामीण रबल बॉल प्रीमियर लीग सीझन क्रमांक 3 पर्वातली पहिली हॅट्रिक. नाव आहे मारुती चोरगे मॅन फ्रॉम शेळकेवाडी. आज मात्र आपल्या गोलंदाजीचा कारनामा अगदी प्रदर्शन दाखवत असताना उत्तम गोलंदाजी अप्रतिम आणि हे सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या
चौकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 40 या धावसंख्येवरती. आता 10 बॉल आणि करायचे आहेत 51. 10-51चं समीकरण. 10 बॉल 51. 8 षटकार हे ठोकावे लागतील. दहा बॉल 51. ओहो, यावेळेस बिग हिट केलाय. उंची जास्त, लांबी कमी मिळाले आणि इथे बंटीकडनं चुकी होते. कॅच ऑफ. अगदी तात्या विकेट घेण्याच्या शोधात आहे, कारण हायेस्ट सरासरी धावा जर पाहिल्या तात्याच्या तर अपडेट मार्क सांगतीलच. परंतु त्याच्या मागून पाहायला गेलं तर बंटी आहे, परंतु हा षटकार आलाय अगदी पत्रा तोड षटकार. परंतु बंटी आहे सध्याच्या हायेस्ट स्कोर 71 धावांवरती आणि 69 धावांवरती तात्या आहे. धावसंख्येचा जर आढावा घेतला ओहो, खराब लाईन आणि लेंथ. बाहेर टाकलेला हा बॉल, व्हाईट बॉल. ओहो, खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी या बॅटच्या खालती लागलाय. डॉट बॉल आलाय. आणि इथे मात्र पहा OUT विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. आता समीकरण जर पाहायला गेलं सहा चेंडू 42. 6 बॉल 42 ची गरज आहे. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. आणि यानंतर SGM विरुद्ध श्रेयस 11. चला, दोन्ही टीमने देखील तयार राहायचंय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. ओहो, यावेळेस मात्र ऑन साइडला खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, बॉल अडवतोय, फेकी केली जाईल. आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर हा बॉल अगदी सिंगल आले या बॉलवरती. यावेळेस मात्र पहा अगदी पुढे ठेवला होता टप्पा जरूर, परंतु तिथे 2 धावा या बॉलवरती मात्र कंप्लीट नक्कीच होत आहेत. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 52-52. आता औपचारिकता शिल्लक राहिली असेल. 3 बॉल 39.
व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. 3 बॉल 39 धावांची गरज. 3:39चं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पहा खूप चांगला बॉल ड्राईव्ह सुरू केलाय. बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी. चौकार येतोय. चौकार आणि हे फटके अगदी जर पाहायला गेलं तर आधी आले असते तर कुठेतरी ही मॅच तुमच्या बाजूने मात्र राहिली असती. परंतु आता 2 चेंडू आणि आता गरज असेल अर्थातच 35 धावांची. 2 चेंडू 35 धावा. आणि अप्रतिम बॉल आणि इथे सामना अगदी जिंकलाय. हा सामना जिंकलाय अर्थातच टीम साईश वॉरियर संघाने. चेक. मी विनंती करेन अनिकेत पवार साहेब, मंगेश पवार साहेब, रघुनाथ पवार साहेब, प्रशांत कोरडे, मंगेश देसाई, पांडुरंग पवार यांचा योजनित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जाईल. माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा योजनित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र मी विनंती करेन अनिकेत पवार, मंगेश पवार, रघुनाथ पवार, त्याचबरोबर प्रशांत कोरडे, मंगेश देसाई, पांडुरंग पवार. तर या मॅचचा हिरो बंटी करमलकर. बंटी यायचंय आणि आपला प्लेअर ऑफ द मॅच घेऊन जायचंय. मी विनंती करेन साहेबांच्या शुभ हस्ते प्रकाश साहेबांच्या शुभ हस्ते बंटीला सामनावीरचा किताबपत्र द्यायचंय. मी